श्री आमशा पाडवी, रुकिए 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 बैठिए। श्री अध्यक्ष महोदय, अक्कलकुवा तालुक्यातील एक ग्रामपंचायतचे काम चालू असताना माझी स्वतःची मुलगी काम करत असताना एका व्यक्तीने भानगड केली आणि भानगड केली असताना मी तिथे गेलो असताना माझा काय संबंध नाही असताना माझ्यावर स्वतःवर आहे तिथे पोलीस स्टेशन मधला निरीक्षक पोलीस अधिकारी सर्व असताना माझ्यावर खोटा विनयभंग दाखल करण्यात आला आहे। म्हणून जो संबंधित जो डिप्युटी आहे दुग्गड म्हणून त्याच्यावर चौकशी करून त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे। कारण एक आमदारच्या मुलीला कोणी मारत असेल आणि तिथे गेले असताना माझ्यावर विनयभंग दाखल करत असताना चौकशी करायला पाहिजे। पोलीस स्टेशनचे अधिकारी असताना माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला आहे आणि माझ्या इज्जतचा पंचनामा केला आहे। असं अधिकारीवर ताबडतोब चौकशी करून त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे असं माझे मागणी आहे मुख्यमंत्री साहेब। सन्माननीय आमदार आमशा पडवी यांनी जो विषय मांडलेला आहे त्याचं गांभीर्य लक्षात घेता तात्काळ वरिष्ठ स्तरावर याची चौकशी केली जाईल। ठीक। श्री भीमराव तापकीर। अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघामध्ये 8 डिसेंबर 2024 रोजी बावधान कोकाटे वस्ती या ठिकाणी एका उद्योजकाने वाढदिवसाच्या निमित्त एका पार्टीचं आयोजन करण्यात आलं। खरं तर ज्या ठिकाणी त्या पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं ती जागा ही बीडीपीच्या झोनमध्ये येत आहे। त्याचप्रमाणे त्या ठिकाणी जाग्याचे सपाटीकरण असताना त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे काम करता येत नाही, परंतु संबंधिताने त्या ठिकाणी जागेचं सपाटीकरण केलं, त्याचप्रमाणे वृक्षतोड केलं, उत्खनन केलं आणि त्या ठिकाणी पार्टीचं आयोजन करण्यात आलं। खरं तर हे पार्टीचं आयोजन करण्यात आलं त्यावेळेस रात्री 10:30च्या नंतर ते 3:30 वाजेपर्यंत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी 11:30 वाजल्यापासून ते रात्री 3:30 वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये ध्वनी प्रदूषण, त्याचप्रमाणे लेझर लाईट शो आणि जोरजोरात संगीत वाजवण्यात येत होते। या रात्रीच्या प्रकारामुळे त्या ठिकाणच्या स्थानिक नागरिक त्या ठिकाणी मोठा त्रास त्या ठिकाणी सहन करावा लागला। त्या ठिकाणच्या नागरिकांनी त्याचप्रमाणे सोसायटीतील चेअरमन सेक्रेटरी संबंधित पोलीस स्टेशनमध्ये जाऊन या ठिकाणी तक्रार करण्यात आली। तक्रार दिल्याच्या नंतरही त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं त्या ठिकाणी दुर्लक्ष केलं। संबंधित पोलीस स्टेशनचे पदाधिकारी पोलीस अधिकारी त्या जागेवर जाऊन आले, परंतु कोणी त्या ठिकाणचं असणारे लाऊडस्पीकर असेल स्पीकर असेल ते बंद न करता, खरं तर आपण पाहतो की गणपती उत्सवामध्ये रात्री 12 वाजल्यानंतर सुद्धा आपण या ठिकाणी आचारसंहितेचा भंग होत असतो, त्यामुळे आपण त्या ठिकाणचं स्पीकर बंद करतो। परंतु या ठिकाणची जी पार्टी एका उद्योजकाची चाललेली होती त्या ठिकाणच्या पोलीस प्रशासनाने कोणत्याही प्रकारची त्या ठिकाणी कारवाई केली नाही, त्यामुळे संबंधित नागरिकांना त्रास सहन करावा लागला। त्याचप्रमाणे खरं तर या ठिकाणी याची चौकशी होणं अत्यावश्यक आहे, कारण नागरिकांनी या ठिकाणी तक्रारी देऊ नये त्या ठिकाणी